प्रथम गोलंदाजी करत असताना कुठेतरी 5 षटकात हाताळत असताना समोरच्या संघाला मात्र चारी मुंड्या चीत केलं. 35 धावांवरती रोखून ठेवलं आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. आणि 36 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाजीत जबरदस्त खेळ बघितला आणि वन साइडेड गेम बघितला आपण मागचा सामना. आता बघूया ह्या सामन्यामध्ये एका बाजूला चॅलेंजर पारगाव फलंदाजी करत असताना कशा प्रकारे खेळ साकारेल. कारण प्रत्युष स्पोर्ट्स स्थळ अलिबाग टीम म्हटलं तर त्यांची जमीची बाजू आहे, त्यांची गोलंदाजी आपण मगाच्या सामन्यात बघितली. त्यांची गोलंदाजी धारदार गोलंदाजी आहे आणि ह्या गोलंदाजीचं उत्तर ह्या दोन फलंदाजांकडे असेल का, पारगाव टीमकडे असेल का, हे बघणं इंटरेस्टिंग असेल. स्ट्राईक एंडला आपण जाताना बघायला मिळतोय फलंदाज रितेश आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहितला बघतोय आपण. चला बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता गोलंदाज सुमित. सुमेध मगाशी सामन्यात दर्जेदार षटक फेकले होते. 2 षटक हातात असताना कुठेतरी जबरदस्त कामगिरी केली आपल्या संघासाठी. आता मात्र पॉवर प्लेचं षटक हाताळताना बघायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळेल सुमेध. त्याच्या अगेन्स्टमध्ये फलंदाज आपण बघतोय रितेशला स्ट्राईक एंडला. दरम्यान ह्या महत्वपूर्ण लढतीला आता मात्र सुरुवात होताना बघायला मिळते. फर्स्ट बॉल. हा चेंडू खोलवर टप्प्याच्या चेंडूने सुरुवात केल्या. चेंडू पहिल्या चेंडूवरती मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. प्लॅन जबरदस्त एक्झिक्यूट केलाय. पहिल्याच चेंडूवरती मात्र फलंदाजाला त्या एरियामध्ये खेळण्यासाठी भाग पाडला आणि एकमेव क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं. त्याच्या मगरमती मिठीमध्ये चेंडू विसावला आणि क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक असेल. जजमेंट जबरदस्त होतं. सीमारेषेलगत स्वतःला सेट केलं आणि सेट करत असताना जबरदस्त झेल टिपला गेला. पहिल्या विकेटचं पतन आपण अनुभवला. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. आता मात्र इनॅट नंबर 3 आपण अजून एक लेजंड क्रिकेटरला बघतोय. सोन्या गायकवाड नामी काफी. त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने कित्येक वेळा कित्येक कारनामे केलेत आणि त्याच्याकडचा असलेला क्लास अजूनही तोच दरारा तोच दबदबा कायम आहे. ह्या सामन्यामध्ये तोच दरारा तोच दबदबा बघायला मिळेल का. सोन्या गायकवाड ऑन स्ट्राईक. त्याच्या समोर सुमेध आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जाताना बघायला मिळतोय. प्लॅन मात्र चांगला एक्झिक्यूट केलाय. गोलंदाज सुमितचं कौतुक असेल. तशाच प्रकारचा मात्र कुठेतरी चेंडू डिलिव्हर केला जातोय. ज्या क्षेत्ररक्षकाची सजावट केली आहे, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला ठेवलंय तशा प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला जातोय आणि त्या एरियामध्ये खेळण्यासाठी भाग पाडला जात आहे. पहिली धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय. आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण झालाय. तो क्षेत्ररक्षक देखील पुन्हा एकदा पिक्चर मध्ये बघायला मिळतोय. लगातारचे 3 चेंडू फेस करत असताना त्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू खेळवले गेलेत. सुमेध आणि तो क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. आर्यन खारकर एक दर्जेदार खेळाडू आहे. ISPL फेम आणि जबरदस्त खेळ साकारत असताना बघायला मिळाला. आणि हा आता मात्र कनेक्शन केलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिट. दिस इज एक्सलंटली टाइम. मागील फटका जबरदस्त कनेक्शन होता.
वन सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक सुमेध. आता मात्र थोडं प्रेशरमध्ये चेंडू डिलिव्हर करत असताना हा चेंडू गती परिवर्तन करत असताना कुठेतरी चेंडू मात्र हलवा डिलिव्हर केला गेला होता. कनेक्शन मात्र चांगलं झालं, मात्र क्षेत्ररक्षण देखील तेवढं दर्जेदार झालाय. धावसंख्या धावफलकावरती 11 बघतोय. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. डबल 1 फॉर द 1 फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. सुमेध ऑन बॉलिंग ट्रॅक. स्ट्राईक एंडला आपण बघतोय रोहित पाटीलला. त्याच्या माध्यमातून 3 चेंडू फेस केले गेले. 3 चेंडू फेस करत असताना एक षटकार आपण अनुभवला आणि 2 डबल्स. वैयक्तिक 10 वरती खेळताना बघायला मिळतोय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आर्यन इन पिक्चर बघायला मिळतोय. लगातारचा हा 5वा चेंडू त्याच्या दिशेने जाताना बघायला मिळाला ह्या षटकात. पहिल्या षटकाची मित्रांनो सांगता झाली आहे, समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 12 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सुनो झनकार ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. मैं बोलूं दुनिया को, मैं बोलूं दुनिया को, जो बोल तो सबकी बोल. ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा. बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र आता बघू शकता आपण आर्यनला. ISPL फेम यंदाच्या पर्वामध्ये चेन्नई टीमला कुठेतरी रिप्रेझेंट करत असताना द विनिंग टीमला रिप्रेझेंट केलं होतं आणि तो आत्मविश्वास त्याच्या खेळामध्ये दिसतोय. फर्स्ट बॉल सेकंड ओव्हर. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केला आहे. लॉंग ऑफमध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षण मात्र पांगावले. कुठेतरी आता मात्र क्षेत्ररक्षण मर्यादा हटली आहे. दुसऱ्या षटकामध्ये येत असताना कुठेतरी क्षेत्ररक्षण दूरवरचं आता मात्र सजवलेलं बघायला मिळतंय. इनर सर्कलमध्ये बिहाइंड द विकेट 3 क्षेत्ररक्षक आपण बघतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फॉईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटमध्ये 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये तैनात ठेवल्यात आर्यनने आपल्या गोलंदाजीवरती. स्ट्राईक एंडला आपण आता बघू शकताय सोन्या गायकवाडला. आणि हा चेंडू आता मात्र चॉप केला गलीमध्ये. तिकडे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, फंबल झाला. एकच धाव मिळेल. कुठेतरी स्वतःला सावरला आणि सावरत असताना बॅकअप चांगला केला त्याने स्वतःला आणि फक्त एकच धाव मिळेल. जास्त काही भूदंड भुगतावा लागला नाहीये. फक्त एका धावेने मात्र स्कोर पुढे जाईल. स्कोर झालाय 14 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. रोहित पाटील सारखा दर्जेदार फलंदाज आता मात्र त्याला धुरा सांभाळावी लागेल. कुठेतरी एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करायची असेल तर रोहितला देखील फटकेबाजी चांगली करावी लागेल. आता मात्र कनेक्शन जबरदस्त आहे, जसा उल्लेख केला मी आणि तसाच त्याच्या बॅटमधून हा बघायला मिळतोय. आमदार ट्वेंटी रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा फलंदाज रितेश पाटील आपलं खातं न खोलता तंबूच्या आश्रयाला परतला. त्याच्यानंतरच्या मात्र ह्या दोन्ही फलंदाजांनी मात्र धुरा सांभाळली आहे. रोहित पाटीलचं कौतुक असेल. रोहित पाटील अजूनपर्यंत चांगला खेळ साकारतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून बघितल्यात आपण. नेक्स्ट बॉल. हा चेंडू गती परिवर्तन स्लोवर बॉल डिलिव्हर करत असताना कुठेतरी फलंदाजाला थांबवण्यात यश मिळालं आहे. फलंदाजाने मात्र एक डिफेन्सिव्ह पवित्र्याचा फटका खेळला आणि एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केले गेले. कुठेतरी धावपळ खालतं ठेवण्यात यश मिळालंय. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धावसंख्या 21 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आर्यन खारकर ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. एक युवा वर्सेस अनुभव ही बॅटल असेल नेक्स्ट बॉलमध्ये. आणि हा चेंडू सोन्या गायकवाडच्या बॅट मधून बघायला मिळतोय. हा उत्तम
अनुभव बोलतोय. अनुभवाने भरलेली बॅट काय करू शकते याचं प्रात्यक्षिक त्याने मागच्या फटक्यात दाखवलाय, मागच्या चेंडूवरती दाखवला. एक षटकार आलाय. वन सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक आर्यन. आणि अजून एक मात्र कनेक्शन केलंय. आता मात्र बॅक टू बॅक 2 सिक्सेस फ्रॉम काय फलंदाजी होतीये. एक अनुभव आणि अनुभवाने भरलेली बॅट काय करू शकते याचं प्रात्यक्षिक दाखवलाय. नाव आहे सोन्या गायकवाड. अप्रतिम खेळ साकारलाय, जबरदस्त. आणि कसं आहे ना, मग मगाशी उल्लेख केलाय की युवा सामना खेळतो, पण एक अनुभवी खेळाडू आपल्या अनुभवाच्या बळावरती तो सामना घडवत असतो. तसंच काय चित्र मैदानात सोन्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. अप्रतिम फटकेबाजी, लगातारचे 2 उत्तुंग षटकार बघितले आणि 2 षटकारच्या मदतीने मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावपळावरती बघू शकताय. 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र नवीन गोलंदाज आलाय पवन. हा देखील एक नवीन नवखा चेहरा आहे. वेगावरती स्वार होत असताना चांगला चेंडू मागच्या सामन्यात डिलिव्हर केले होते. आता ह्या सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळ साकारेल, कारण हे दोन्ही फलंदाज लयात आहेत, बहरात आहेत. यांना थांबवणं कठीण असेल. बघूया यश मिळेल का पवन. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. जसा चला, मगाशी आपण शेवटचे 2 षटकार बघितले. मात्र तिसऱ्या षटकाची जशी सुरुवात झालाय तशी पवनने मात्र चांगली सुरुवात केली. रोहितला माघारी परतवलाय. रोहितने 8 चेंडू फेस करत असताना कुठेतरी 19 धावा टोलून काढल्या. चला, नेक्स्ट बॉल ऑन द बॉलिंग ट्रॅक पवन. आणि हा चेंडू आशिषला मात्र परतावा लागेल. काय गोलंदाजी होत आहे. लगातारच्या 2 आणि ह्या षटकाची जशी सुरुवात झाली तशी पवनने मात्र आपल्या संघाला कुठेतरी पुनरागमन करण्याची संधी दिली. लगातारचे 2 चेंडूंवरती 2 बळी टिपलेत. पवन इज ऑन हॅट्रिक. लगातारचे 2 बळी टिपले गेलेत आणि हॅट्रिक चेंडू फेस करण्यासाठी टू फेस द म्युझिक ऑफ हॅट्रिक बॉल फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय राज पाटील. या स्पर्धेतली हॅट्रिक संपादित करण्याचा मान पटकावेल का पवन. आणि तो चेंडू फेस करण्यासाठी राज पाटील सज्ज झालाय. टू फेस द म्युझिक ऑफ हॅट्रिक बॉल. आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विकेट नाहीये मात्र डॉट बॉल देखील मिळालाय. महत्वपूर्ण डॉट बॉल. प्रत्येक चेंडू आता महत्वपूर्ण असेल. कुठंतरी मात्र 2 षटकात 33 धावा उभारल्या होत्या. आता मात्र ह्या षटकात 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूंमध्ये 2 बळी टिपल्यात पवनने आणि एकही धाव खर्च केली नाही अजूनपर्यंत. कौतुक असेल पवनचं. कुठेतरी दर्जेदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. कुठेतरी आता मात्र पृथ्वी स्पोर्ट्स स्थल अलिबाग टीम
मॅच मध्ये पुन्हा एकदा इन होताना बघायला मिळते. आता मात्र चेंडू हवे येते आणि जेलबाद साठी अपील देखील केलं जात आहे. पंचांकडे दाद मागितले जाते, मात्र पंचाने मात्र ते अपील फेटाळून लावलाय. लेग बायचा इशारा दिला जातोय. इट्स अ लेग बाय आणि लेग बायच्या स्वरूपाने मात्र एक धाव मात्र ऍड होईल स्कोर मध्ये. धावसंख्या धावपळकावरती आपण बघतोय 34. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय आमदार चषक 2026 हा सोहळा, दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. कुठेतरी अंतिमच्या रजनीमध्ये, अंतिमच्या रात्रीमध्ये चाललेली ही लढत आपण अनुभवतोय. एका बाजूला आपण बघतोय प्रत्युष स्पोर्ट्स थोल संघ, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये चॅलेंजर पारगाव. आता मात्र स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय सोन्या. लगातारचे 2 चेंडूंवरती 2 षटकार. तिसरा मारण्याचा प्रयत्न केला गेला, बट ही फेल टू कनेक्ट दॅट डिलिव्हरी. बॅट जोर कस फिरवली होती. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला दर्जा, त्याच्याकडचा असलेला मॅच टेम्परमेंट आपण कित्येक वेळा अनुभवलाय. या सामन्यात देखील त्यांनी खेळ चांगला अजूनपर्यंत साकारलाय. कुठेतरी एक डॉट बॉल त्याला खेळवण्यात पवनला यश मिळालंय. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर आणि हा चेंडू कनेक्शन केलाय, कनेक्टेड, स्वीट टाइम आलाय आणि हा जोर येतोय. हा किल्ला लढवताना बघायला मिळतोय. 3 षटकात 40 झाल्यात. अप्रतिम खेळ साकारलाय. आता बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय गोलंदाज आयुषला. सोन्या मात्र नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला आपण बघताय फलंदाज राज पाटीलला. राज पाटील अजूनपर्यंत कुठेतरी खातं खोलण्यात अपयशी ठरलाय. बघूया या 4थ्या षटकाच्या सुरुवातीस काय रणनीती असेल, कारण नॉन स्ट्राईक एंडला सोने आहे. राजला काय करायचंय त्याला निश्चितच माहिती असेल. बघूया तशा काय त्याची रणनीती असेल का, हे बघणं इंटरेस्टिंग असेल. गोलंदाज आयुष बॉलिंग ट्रॅकवर असेल, त्याच्या माध्यमातून कसा चेंडू डिलिव्हर केला जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. फर्स्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर आणि हा चेंडू आता मात्र सोन्याची धडपड बघतोय आपण. कुठेतरी त्याला स्ट्राईकवर यायचा आहे, पण हा चेंडू मात्र डॉट बॉलने सुरुवात झाली. 4थ्या षटकातला पहिला चेंडू डॉट बॉल बघायला मिळतोय. या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये कुठेतरी हे शेवटचे 5 चेंडू शेष शिल्लक बाकी आहे. त्या 5 चेंडूंमध्ये किती धावा मिळवतील आणि सोन्या किती चेंडू ह्या 5 चेंडूमध्ये खेळायला मिळतील हे बघणं इंटरेस्टिंग असेल. कारण सोन्या नॉट स्ट्राईक एंडला आहे, त्याची बॅट बोलतीये आणि हा चेंडू आता मात्र चेंडू पायावरती आदळलाय. कुठंतरी आता मात्र एक धाव घेतली जाते. एका धावीने स्कोर पुढे जाईल आणि महत्वपूर्ण एक धाव कशासाठी, तर सोन्या स्ट्राईक एंडला येईल. ज्या फलंदाजाने अजूनपर्यंत चांगला खेळ साकारलाय त्याच्या बॅटमधून आपण 3 षटकार बघितलेत. 3 उत्तुंग षटकार बघितलेत. खूपच लांबवरचे षटकार बघितलेत. धावसंख्या 41. स्ट्राईक एंडला आलाय सोन्या गायकवाड, एक अनुभवी फलंदाज. त्याच्या समोर एक नवोदित चेहरा आहे आयुष. आयुषकडे प्रचंड गती आहे. व्हेरिएशन देखील चांगले आहेत, त्यांनी दाखवलेत व्हेरिएशन. सोन्या मात्र स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. हे बॅटल बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. सर्वांचा आता मात्र ह्या बॅटलकडे लक्ष लागलं असेल. चॅलेंजर पारगावचे पाठीराखे मात्र ह्या चेंडूकडे आवर्जून लक्ष देत असतील. त्याचप्रमाणे प्रत्युष स्पोर्ट्स थर्ड संघाचे पाठीराखे देखील ह्या चेंडूकडे आवर्जून लक्ष देत असतील. हा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इट्स आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. हे दडपण आहे. एक मोठा फलंदाज जेव्हा समोर असतो ना, तेव्हा गोलंदाजावरती निश्चितच दडपण असेल आणि ते नाव जर सोन्या असेल तर निश्चितच दडपण असणार मित्रांनो. एक दबदबा दरारा कित्येक वर्ष आपण अनुभवलाय. तोच दरारा, तोच दबदबा अजूनही कायम आहे. नेक्स्ट बॉल. आता मात्र गती परिवर्तन, बॅक हँड डिलिव्हर केली आहे आणि कुठेतरी सोन्यासारख्या अनुभवी फलंदाजाला देखील चकवलंय.
कौतुक असेल गोलंदाज आयुषचं. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला दर्जा, त्याच्याकडचा असलेला व्हेरिएशन्स त्याने या चेंडूवरती दाखवला. हा आला एक अजून डॉट बॉल. एट अनदर डॉट बॉल ऑफ दिस इनिंग. महत्वपूर्ण डॉट बॉल असेल कारण शेवटचं षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायला जातो फलंदाज आणि हा डॉट बॉल बघायला मिळतोय. 1 सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक आयुष. आता मात्र फ्लो फुटच प्रकारचा चेंडू. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा निश्चितच प्रयत्न केला जाईल का आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना बघायला मिळतोय आणि इट्स अ जबरदस्त फेकी राईट ऑन द टॉप ऑफ द बेल्स. आणि इथं खेळ संपलाय सोन्या गायकवाडचा कारण धावबाच्यावर पण तो फलंदाज बाद होताना बघायला मिळतो. आता मात्र परतताना बघायला मिळतोय आपल्याला. कुठेतरी एक चांगला दर्जेदार फलंदाजाला मात्र माघारी परतवलं. धावाच्या रूपाने मात्र फलंदाज बाद झालाय. कुठेतरी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, पण मात्र दर्जेदार फेकी झाली. सर्वेशला बघतो आपण स्ट्राईक एंडला आणि हा पहिला चेंडू स्लोअर बॉल खेळवला गेला त्याला. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. आता मात्र चुकी झाली आहे. कुठेतरी शॉर्ट ऑफ फेकी फेकली गेली आहे. आता मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा मोह प्रयत्न करत असताना कुठेतरी फलंदाज बाद होताना बघायला मिळतोय. राज पाटील आता मात्र धावबाच्या रूपाने बाद होताना बघायला मिळालाय. 2 धाव मात्र मिळाल्यात. 2ने मात्र स्कोर पुढे गेलाय. असेल शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज बघायला मिळतोय आपल्याला यश. त्याच्या अगेन्स्ट मध्ये आयुष. यश वर्से आयुष. बघूया शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. किती धावा मिळवल्या जातील आणि काय टार्गेट सेट केलं जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि हा चेंडू आत्ता मात्र गतीवरती स्वार होणारा चेंडू डिलिव्हर केला गेला आणि इट्स आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच नीरज राणवसर यांचा वाईटचा आदेश निर्वाणा. अजून एक धाव जोडली जाईल. 46. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा एफर्ट्स टाकायला लागतील गोलंदाज आयुष्याला कारण मागचा चेंडू तरी वाईट फेकलाय. 1 सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक आणि हा चेंडू इट्स एट अनदर वाईट बॉल. लगातारचे 2 खराब चेंडू फेकले गेलेत. शेवटचा एक चेंडू टाकण्यासाठी 3 धावा आतापर्यंत तरी खर्च केल्यात आणि पुन्हा एकदा त्याला एफर्ट्स टाकावे लागतील. पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागेल. पंचांनी मात्र हाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग रिव्ह्यू आहे. यस चला पंच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असलेला तर पंच मात्र ह्याची पाहणी निहालनी करतील. कुठेतरी मैदानात घडलं काय. कुठेतरी शेवटचा चेंडू डिलिव्हर करत असताना एक आउटसाइड द लेग स्टिकचा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. मात्र पंचांनी ऑनफिल्ड पंचांनी मात्र डिसिजन दिलाय. पण मात्र बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. त्याची निहालनी पाहणी तपासणी केली जाते. इट्स वाईट बॉल. चला पुन्हा एकदा मात्र आयुषला प्रयत्न करावाच लागेल कारण हे वाईट बॉल आहे. कसं आहे ना मित्रांनो, शेवटचा चेंडूसाठी 3 धावा खर्च केल्यात. अजूनही एक चेंडू शेष शिल्लक बाकी. पुन्हा एकदा एफर्ट्स घ्यावे लागतील. पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा आपल्याला ताकद लावावी लागेल. पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल आयुषला. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू फुल टॉस प्रकारचा चेंडू लेग साईडला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालाय. फेकी झाले तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फक्त आणि फक्त 2च धावा मिळतील. या 2 धावने मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या
50 झाल्यात. 51चं टार्गेट आहे. स्कोरिंग करेक्शन क्षमा असावी. चला माणूस आहे, माणसाकडून चुक्या होत राहतात, पण तुमचं कौतुक असेल, तुमचं स्कोरवर तर बारीक लक्ष आहे, कौतुक असेल चॅलेंजर पारगाव टीम. चला 51चं टार्गेट असेल दोन्ही संघांना. आता मात्र सेकंड इनिंगमध्ये आपण शुभेच्छा देऊया. चला बघूया आपण आता मात्र कशा प्रकारचा खेळ साकारला जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून. तात्पुरता आपण संधी देऊया डीजे ऑपरेटर. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. आपण पहिल्या इनिंगचा खेळ बघितला, काय फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करत असताना चॅलेंजर पारगाव संघाने 50 धावा ठोलवल्या आणि 50 धावांचा आपण जर विचार केला ना, तर इथं कुठेतरी सोन्या गायकवाडचा आपण उल्लेख करूया, रोहित पाटीलचा उल्लेख करूया. या दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला कुठेतरी 50चं टार्गेट 50 वरती पोहोचवलं आणि 51चं टार्गेट सेट केलंय. आणि 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र प्रत्युष स्पोर्ट्स थळ संघ कशा प्रकारची रणनीती आखेल, काय फलंदाजी असेल, कशा प्रकारे खेळ साकारला जाईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाजी करत असताना चॅलेंजर पारगाव संघाची आपण रणनीती बघणं देखील इंटरेस्टिंग असेल, कारण धावसंख्या उभारली आहे आणि धावसंख्या उभारत असताना कुठेतरी आता मात्र ह्या डिफेंड करत असताना चॅलेंजर पारगाव संघ कशा प्रकारे खेळ साकारेल आणि ह्या धावा काढत असताना कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल आणि महत्त्वपूर्ण लढत आहे. आणि ह्यातला विजेता संघ कुठेतरी पुढच्या फेरीमध्ये खेळताना बघायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला बघायला मिळेल स्मायरा सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम हे प्रतीक्षित असतील आणि ते देखील ह्या सामन्याकडे आवर्जून लक्ष देऊन बघत असतील, कारण एक पारगाव संघ ह्या सामन्यात खेळतोय आणि एक पारगावचा संघ अगोदरच पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश मिळवलाय. जर हा सामना जर पारगाव संघ जिंकतो तर पारगाव वर्सेस पारगाव अशीच आपल्याला नेक्स्ट लढत बघायला मिळेल. तसेच समालोचन कक्षात आता माझे सहकारी माझ्यासोबत जोडले गेलेत. एक बोरखा गावचे जबरदस्त व्यक्तिमत्व जीवन टाकी सर यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि भाषेवरती प्रभुत्व, कलेवरती त्यांचं असलेलं प्रेम आम्ही अनुभवलंय. त्यांची इथे उपस्थिती लाभली आम्हाला. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया आणि सामन्याला सुरुवात करूया. 51 धावांचं टार्गेट, 51 धावांचं पाठलाग कसं केलं जाईल, काय प्लॅनिंग असेल, कशा प्रकारे खेळ साकारला जाईल, खेळाडूंच्या माध्यमातून कशी फटकेबाजी केली जाईल, गोलंदाजाच्या माध्यमातून कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर केला जाईल, ह्याचं प्लॅनिंग, ह्याचं एक्झिक्युशन बघायला मिळेल आता. कारण दोन्ही मातबगर संघ आमने सामने. प्रत्युष स्पोर्ट्स थल अलिबाग टीमने मागच्या सामन्यात एकतर्फी सामना खेळलाय. त्यांच्या अगेन्स्टमध्ये आता पारगाव टीमने मात्र चांगली धावसंख्या उभारली आहे. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग आणि हा चेंडू खोलवट टप्प्याचा चेंडू रोहित पाटील याचा मारा आपण बघायला मिळाला. कुठेतरी क्षेत्ररक्षण झाले, मात्र फेकी खराब झाली आहे. मात्र भूदंड काही भोगावा लागणार नाही, एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र ह्या चेसिंगचा प्रारंभ आणि सुरुवात बघायला मिळते. वाईल्ड चेसिंग 51 रन, फर्स्ट रन ऑन टू द स्कोर बोर्ड. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांमध्ये 51चं टार्गेट. पहिली धावसंख्या आपण बघितली, 23 मध्ये आता 50 काढायचे.
इक्वेशन आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवला जाईल, कारण क्रीडा रसिक ॲज बिंग क्रिकेट लवर स्कोअरवर ते बारीक लक्ष असतं प्रत्येक प्रेक्षकाचं, आणि आमच्या माध्यमातून ते पूर्ण केलं जाईल. हे काम आहे आमचं, आणि आमचं काम आम्ही चोख बजावणार. चला, रोहित पाटील ऑन द बॉलिंग ट्रॅक, आणि हा चेंडू आता मात्र कनेक्ट केलाय, आणि इट्स अ 6. हसनैन यांनी कनेक्ट केलेला हा षटकार बघितला. नेक्स्ट बॉल आता मात्र चाकवलेला, कुठंतरी बॅटची एज घेतली होती वाटतं, असं वाटतंय. कुठेतरी सोन्याच्या रिॲक्शन वरून ते कळतंय आपल्याला, कुठेतरी नाराज आहे. मात्र हेल्दी एज लागली होती, आणि ह्या हेल्दी एज पकडणं खूप कठीण असतं. रोहित पाटीलचं कौतुक असेल, मात्र कमबॅक केलाय. नेक्स्ट बॉल वन सेकंड ऑफ द बॉलिंग ट्रॅक, आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. जेल खाली रोहित पाटील स्वतः सेट केलं स्वतःला, आणि जेल टिपलाय. इट्स नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 आदिल कुरेशी. हसनेन मात्र बाद झाला. हसनेनने एक षटकार टोलवला, कुठेतरी रोहित पाटीलने मात्र कमबॅक केलं, आणि कमबॅक करत असताना हुसनेनला माघारी परतवलं, कुठेतरी यश संपादित केलं. ह्या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये एक हुसनेनसारखा फलंदाजाला बाद करणं निश्चितच मोठं यश असेल, कारण डावखुऱ्यात त्याचा जबरदस्त फलंदाज आहे तो. त्यांनी मागच्या सामन्यात देखील चांगला खेळ साकारला होता. त्या फलंदाजाला मात्र माघारी पाठवलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी इन ॲट नंबर 3 आदिल स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय समोर रोहित पाटील, आणि हा चेंडू आत्ता मात्र उचली दिले चेंडूला, आणि काय यष्टीरक्षण आहे, काय नजर आहे, काय हँड्स आहेत सोन्या गायकवाडचे, काय कलेक्शन केलंय. उचली दिलेल्या चेंडूला मात्र जबरदस्त कलेक्ट देखील केलाय. नेक्स्ट बॉल वन सेकंड ऑफ द बॉलिंग ट्रॅक, रोहित पाटील याचा मात्र हा जस्ट शॉर्ट ऑफ हिज रीच, आणि हा डॉट बॉल बघायला मिळतोय. डॉट बॉलने मात्र ह्या षटकाची सर सांगता झाले, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघताय फक्त 7. कुठेतरी एक षटकार खाल्ल्यानंतर देखील फक्त 7 धावा खर्च केल्यात. कौतुक असेल रोहित पाटीलचा. आता उर्वरित चेंडू शेष असतील 18, आणि धावा काढायचे असतील 44. 44 रन्स निडेड टू विन विथ इन 18 डिलिव्हरीज. कुठेतरी आता मात्र आदिल आणि जयेश यांच्या माध्यमातून चर्चा केली जाते, ह्या धावा कशा काढाव्यात, कशा प्रकारची रणनीती असेल, कशा प्रकारची फटकेबाजी करावी, हे देखील बघणं आता मात्र इंटरेस्टिंग असेल. डीजे ऑपरेटरला आपण संधी देऊया. कुठेतरी आता मात्र 18 बॉल 44ची गरज. पुन्हा एकदा मात्र दोन्ही फलंदाज एकत्र आल्यात. पुन्हा एकदा मात्र रणनीती आखली गेली आहे. कुठेतरी कुठल्या फलंदाजाने आता मात्र पुढे सरसावावं, कोणी स्टेप अप करावं, कोणी फटकेबाजी करावी, कोण धुरा सांभाळणार, ह्यावरती चर्चा झाली असेल दोघांच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय रितेश ऑन बॉलिंग ट्रॅक. फर्स्ट बॉल, आणि हा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू, लेग साइडला प्रोटेक्शन आहे, आणि पहिला चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. मात्र त्या फुलटॉस प्रकारच्या चेंडूचा मात्र समाचार घेण्यात कुठेतरी अयशस्वी ठरला फलंदाज जयेशच्या माध्यमातून एक धाव घेतली गेली आहे. आता मात्र आदिल स्ट्राईकला आलाय. कुठेतरी रनअप चुकलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर जाताना बघायला मिळतो आपल्याला गोलंदाज रितेश, आणि हा चेंडू देखील काय गोलंदाजी होतीये, आणि काय यष्टीरक्षण होत आहे. सोन्या गायकवाडचं कौतुक असेल, आणि वारंवार त्याचं नाव माझ्या मुखातून येत आहे. अजून वय वर्ष जर बघितलं आपण तर 50+ असेल.
पण काय खेळ साकारतोय अजूनपर्यंत, नजर जबरदस्त आहे. आणि हा चेंडू अजून एक दर्जेदार चेंडू हाताला असताना बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतंय इथं. कुठेतरी यष्ट्या देखील उदलवून ठेवल्या होत्या. मैदानात घडलं काय? हिट विकेटसाठी वाटतं, मला वाटतं अपील केलं गेलंय. यस पंच बरोबर आहे. आणि रिव्ह्यू घेतलाय. बॅट स्टंपला लागलं वाटतं, असं वाटतंय चित्र दिसते. आपण बघूया लाईव्हच्या माध्यमातून, आपण ह्याची निहालनी पाहणी करताना बघायला मिळेल. आपण बघताय, आपण अनुभवताय आमदार चषक 2026 हा जबरदस्त थरार. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र आता निहाणी केली जाते. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून ह्याची पाहणी केली जाते. आता मात्र धगधग वाढली असेल थर्ड टीमच्या खेम्यामध्ये. खूप क्लोज डिसिजन आहे. पंच मात्र निहाणी करतायत. दूध का दूध पानी का पानी दिखाई देगा अभी. नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र ह्याची विजन दाखवलं जात आहे. थोडा क्लोज डिसिजन आहे याच्यामुळे, म्हणून वेळ घेतला जातोय. सर्वांचं बारीक लक्ष लागलं या निर्णयावरती. डिसिजन येईल आता मात्र. इट्स अ हिट विकेट. बॅट्समन आउट होईल. थर्ड अंपायरचा मात्र निर्णय आलाय. इट्स अ हिट विकेट अँड इट्स अ OUT इज द डिसिजन. फलंदाज बाद घोषित केला जाईल. धावसंख्या धावपळ करते आपण बघताय 8 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. कुठेतरी मैदानात घडलं काय? कुठेतरी फटका खेळत असताना फलंदाज बॅट ट्रॅक करत असताना कुठेतरी विकेटवरती बॅट लागली गेली आणि हिट विकेटच्या रूपाने फलंदाजाला बाद घोषित केलं गेलं आहे. आणि हा निर्णय देत असताना तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत असले त्यांचं कौतुक असेल. खूप वेळ घेतल्यानंतर त्यांनी डिसिजन दिला गेला आहे आणि इट्स अ इझी डिसिजन नाव. आपण कौतुक करूया नॅशनल स्पोर्ट्स टीमचं. त्यांच्या माध्यमातून नीट अँड क्लिअर विजन दाखवलं गेलं आणि कुठेतरी ह्या निर्णयाला याचा दुजोरा दिला गेला. आणि आपण लाईव्हला आपण याचं प्रक्षेपण दाखवलं आहे. दूध का दूध पाणी का पाणी आणि इट्स अ हिट विकेट. अजून एक फलंदाज बाद झालाय. कुठेतरी चौथ्या चेंडू खेळत असताना दुसरा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या आपण धावपळ करतोय बघता मित्रांनो. 8 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 43 धावांची आवश्यकता असेल. 14 चेंडू आणि 43 धावांची गरज. आता नवीन फलंदाज आपण बघताय यश गेला एक विकेटवरती इन ॲट नंबर 2. त्याच्या जोडीला मदतीला जयेश आहे. जयेशने 2 चेंडू फेस केल्यात. वैयक्तिक खेळतो 2 धावांवरती. कुठेतरी आता मात्र मोमेंटम जे आहे ते पारगाव टीमच्या बाजूने झुकलेलं बघायला मिळतंय. शॉर्टर फॉर्मॅटमध्ये मोमेंटम खूप गरजेचं असतं आणि खूप महत्त्वपूर्ण असतं. ते मोमेंटम कुठेतरी फलंदाजी करत असताना त्यांनी त्यांच्या बाजूने रोखलं आणि अजूनपर्यंत त्यांच्या बाजूने
बॉल किती झाले? 3 चेंडू झालेत. चला स्कोरिंग करेक्शन क्षमा असावी. कुठेतरी आपण 3 चेंडू झाल्यात या षटकातील. अजूनही 15 चेंडू शेष शिल्लक, बाकी 15 मध्ये 43 काढायचे आहेत. लेट्स प्ले. 15 मध्ये 43 करत असताना हा पहिला चेंडू होता, मात्र फेस करत असताना कुठेतरी दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालाय. मोमेंटम अजूनपर्यंत पारगाव टीमच्या बाजूने आहे आणि त्याचा फायदा त्यांना मिळतोय. कुठेतरी दडपण दडपण आणि दडपणाखाली खेळताना बघायला मिळतोय आपल्याला. थर्ड टीमाने हा चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. हा येतोय या स्पर्धेतला प्रत्युष स्पोर्ट्स थल अलिबाग टीम. तो षटकार बघायला मिळाला आहे फलंदाज यशच्या बॅटमधून. कुठेतरी आता मात्र शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी आहे दुसऱ्या षटकातील. सांगता कशी होईल ते बघणं गरजेचं असेल. आणि हा चेंडू अजून एक मात्र कनेक्शन झालाय. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द फेन्स. अजून एक चौका. बारा मध्ये काढायच्या आहेत 33. बारा चेंडू आणि 33 धावांची गरज. कुठेतरी आल्या आल्या फलंदाजाने मात्र चांगली धुरा सांभाळली. यश म्हात्रेच्या माध्यमातून 2 फटके आपण अनुभवलेत. कुठेतरी अजूनही चांगला खेळ साकारावा लागलाय. आता मात्र 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. आणि 33 धावा डिफेंड करत असताना 2 गोलंदाज कुठले वापरले जातील, त्यांच्या माध्यमातून कसा खेळ साकारला जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. हॅलो शेख शेख 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. 33 रन्स नीडेड विथ इन 12 डिलिव्हरीज. कुठेतरी आता मात्र ही फलंदाजी बघायला मजा येईल. हे षटक बघायला मजा येईल. कारण सेकंड लास्ट ओव्हर असतो ना चेसिंग मध्ये मित्रांनो, ते खूप महत्वपूर्ण असतं. आणि हे षटक हाताळताना आपल्याला गोलंदाज बघायला मिळतोय सुजल तारेकर. एक उंच पुरा असा गोलंदाजाचा उपयोग केला जातोय. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळताना बघायला मिळेल आपल्याला सुजल तारेकर. कुठेतरी आता पारगाव संघ मात्र या षटकावरती आवर्जून लक्ष देऊन असेल. 12 मध्ये 33 ची गरज असताना बॉलिंग ट्रॅकवर सुजल तारेकर. आणि हा चेंडू फर्स्ट बॉल फर्स्ट कनेक्शन. इट्स आउट ऑफ द पार्क. हा येतोय आमदार चषक 2026.
फलंदाजाने मात्र रौद्र रूप धारण केलाय. कुठे जो संघ आता मात्र बॅकफुटवर होता आता मात्र या सामन्यात वर्चस्व प्रस्थापित करताना बघायला मिळतोय. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघतोय 30. आता उर्वरित चेंडू शेष असेल 10. 10 मध्ये 21 ची गरज आहे. 10 डिलिव्हरीज टू गो. 21 रन्स needed to win. ऑन बॉलिंग ट्रॅक सुजल 2 षटकार खाल्लेत. आणि हा चेंडू आता मात्र ॲग्रेशन बघायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. ॲज बिंग फास्ट बॉलर तुमच्याकडे ॲग्रेशन असणं गरजेचं आहे. ती फास्ट बॉलरची कमाई आहे आणि तुमच्याकडे तो चेंडू हाताळत असताना तुमच्याकडे ॲग्रेशन असणं गरजेचं आहे आणि तेच ॲग्रेशन त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. कुठेतरी एक खोलवर टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. हा आलाय डॉट बॉल. आत्ता मात्र अजून एक चेंडू मात्र आता वेगावरती स्वार होत असताना डिलिव्हर केलाय. लगातारचे 2 षटकार खाल्ल्यानंतर सुजलने केलाय कमबॅक. लगातारचे 2 डॉट बॉल डिलिव्हर केल्यात. आता मात्र 8 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. कुठेतरी एक तेरी तो एक मेरी असं चित्र मैदानात बघायला मिळतंय. अगोदर गोलंदाज हवी झाले होते नंतर फलंदाज हवी होताना बघितलं आपण. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज स्टेप अप करताना बघायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग ट्रॅक सुजल तारेकर. आणि हा चेंडू इट्स अ बीमर डिलिव्हरी आणि 1+1 अशा 2 धावा मिळतील. इट्स अ बीमर डिलिव्हरी. वेगावरती स्वार होतो असताना कुठेतरी उत्साह जास्त बघायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि फलस्वरूप काय झालं. इट्स अ बीमर डिलिव्हरी. 1+1 2 रन्स ॲडेड टू द स्कोर. विथ दिस 2 रन स्कोर मूव्स ऑन टू 32. अजून 19 धावांची गरज असते. आता मात्र पुढचा चेंडू फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हे 2 चेंडू मात्र टार्गेट सेट करतील शेवटच्या षटकाचं. हे 2 खूप महत्वपूर्ण चेंडू असतील दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. जर या 2 चेंडू सुजलने चांगले डिलिव्हर केले तर पारगाव संघ निश्चितच थोडा आत्मविश्वासाने खेळताना बघायला मिळेल. आणि ह्या 2 चेंडूवरती जर 2 चांगले फटके खेळवले तर थळ संघ पुढे चांगला खेळताना बघायला मिळेल. आत्मविश्वास कुठल्या संघाचा उंचावेल हे 2 चेंडू सांगून जातील. ऑन टू द बॉलिंग ट्रॅक सुजल तारेकर. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण बघतोय यश म्हात्रे. डावखुऱ्याचा हा जबरदस्त फलंदाज. आणि हा चेंडू वेगावरती स्वार होत असताना कुठेतरी आता मात्र दिशा हरवली आहे. पंचाने मात्र दंडित केलाय. इट्स अ वाईट बॉल कॉल. एक धाव मात्र जोडले जाईल अवांतर स्वरूपाने. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वरती 33 झाल्यात. सॉरी 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. 33 झाल्यात. 8 चेंडू 18 धावांची गरज. आणि हा चेंडू आत्ता मात्र वेगावरती स्वार होत असताना मात्र चेंडू डिलिव्हर केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल चोरली गेल्या. बायच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळते. रात्री एवढ्या माणसांच्या समोर आपण चोरी करताना बघायला मिळत आहेत. हे 2 फलंदाज 1 धावेची चोरी केली गेली आहे. जस्ट 1 रन टेकन. एक महत्वपूर्ण धाव जोडली गेली आहे. कुठेतरी डॉट बॉल झाला असता आणि त्या डॉट बॉल न होता त्याच्यावरती 1 धाव गणली गेली. 1 धावेने स्कोर पुढे गेला. धावसंख्या बघतोय आपण 34. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. मोस्ट इम्पॉर्टंट डिलिव्हरी ऑफ दिस मॅच. आणि हा चेंडू इनर सर्कलच्या क्षेत्ररक्षकाच्या वळून खेळलाय आणि आलाय चौकार. आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून बघूया निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला. मोस्ट क्रुशियल डिसिजन ऑफ दिस मॅच. खूप महत्वपूर्ण डिसिजन असेल कारण एक अतिरिक्त चेंडू कोणाला मिळेल, कोणाच्या बाजूने निर्णय जाईल हे बघणे इंटरेस्टिंग असेल. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असलेले पंच ह्याची निहाळणी करताना बघायला मिळत आहेत.
चला रिव्ह्यू घेतला गेलाय बीमरसाठी, त्याची पाहणी निहालनी केली जाते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. क्रुशियल डिसिजन आहे, या डिसिजनवरती देखील तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देखील वेळ घेतला जातोय, कारण खूप महत्त्वपूर्ण डिसिजन असेल हा दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. आणि इट्स नो बॉल इज द कॉल. हा बीमर, या षटकातील दुसरा बीमर, आणि ह्या 5 धावा मिळतील, महत्त्वपूर्ण 5 धावा, आणि एक अतिरिक्त चेंडू देखील मिळेल थर्ड टीमला. कुठेतरी आता मात्र हा निर्णायक चेंडू पारगाव टीमच्या अगेन्स्ट मध्ये जाताना बघायला मिळतोय. चॅलेंजर पारगाव टीम ह्या 5 मिळाल्या, 5 ने मात्र स्कोर पुढे गेला 39 वरती. आता मात्र उर्वरित चेंडू शेष शिल्लक असतील 7 मध्ये काढायचे असतील 12. 7 ला 12, 7-12, 7-12 कोणाच्या नावाने होईल बघूया. आता तरी पारडं मी म्हणेन कुठेतरी प्रत्युष स्पोर्ट्स थर्ड संघ कुठेतरी वर्चस्व प्रस्थापित करताना बघायला मिळतंय. कुठेतरी मोमेंटम त्यांच्या बाजूने झुकताना बघायला मिळतंय. आणि हा एक चेंडू हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाची निवड केली जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. हा एक चेंडू खूप महत्त्वपूर्ण आहे. कुठेतरी गोलंदाज सुजल तारेकरने केलेल्या चुकांचा भूदंड मात्र चॅलेंजर पारगाव टीमला भुगतावा लागतंय. कुठेतरी 5 चेंडू हाताळत असताना खूप महागडी गोलंदाजी म्हणता येईल त्याची. आणि शेवटचा चेंडू हाताळताना बघायला मिळतो आपल्याला राजच्या हातामध्ये चेंडू दिलाय. बघूया शेवटचा चेंडू कसा डिलिव्हर करेल. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण बघतोय जयेशला, नॉन स्ट्राईक एंडला जयेश सलामीसाठी आलेला हा फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवरती तग धरू नये. आणि हा चेंडू आता मात्र राजने चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. कुठेतरी एकच धाव मिळाली गेली आहे. शेवटचं षटक शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असतील आणि धावा काढायचे असतील 11. यस डीजे. चला आपण आता मात्र डीजेला नंतर संधी देऊया. आता सामना मात्र रंगात आलाय. शेवटचे 6 चेंडू शेष शिल्लक बाकी आणि धावा काढायचे असतील 11. 11 रन्स नीडेड टू विन विदिन 6 डिलिव्हरीज. ऑन स्ट्राईक आपण बघणार फलंदाज जयेशला बघणार. अप्रतिम सामना सर्वांच्या भेटीस आलाय. खेळ रंगात आलाय मित्रांनो. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. खेळ रंगात आलाय. खेळ रंगात आला. आता धडधड वाढणार. कपाळावरचा घाम आता नशिबाचा निकाल लावणार. जो मैदानात भिडणार तोच काळजावर राज्य करणार. आता फक्त आवाज तुमचा आणि विजयाचा गुलाल कोण उधळणार ह्याच्यावरती लक्ष लागलाय. एक अप्रतिम सामना. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. धडधड दोन्ही संघाच्या खेम्यामध्ये वाढली आहे. कुठला संघ वर्चस्व प्रस्थापित करेल, कोण संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवेल ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. अप्रतिम. आणि अशाच प्रकारच्या सामन्यांची आम्हाला आवड आहे. ॲज बिंग क्रिकेट लवर आम्हाला हवंय काय, लास्ट बॉल फिनिश, शेवटच्या चेंडूवरचे सामने, रोमांचक लढती आम्हाला हव्यात. आणि तसाच काय सामना मैदानात रंगताना बघायला मिळतोय. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. लास्ट बॉलर ऑन बॉलिंग ट्रॅक बघायला मिळतोय आपल्याला सर्वेश. फर्स्ट बॉल आणि हा चेंडू कवच मध्ये चेंडू टोलवलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. फर्स्ट बॉल. पाच चेंडू आणि 5 धावांची गरज. काय फलंदाजी होते यार. जयेश, यश दोघांची ही भागीदारी खूप महत्त्वपूर्ण भागीदारी. आणि हे दोन्ही खेळाडूंनी मात्र हा सामना रंगवलाय. प्रत्येक खेळाडू महत्त्वपूर्ण असतो, पण ह्या दोघांची खेळाडू केली जबरदस्त आहे. आपल्या संघासाठी खेळ साकारत असताना कुठेतरी संघ बॅकफुटवर होता आणि या दोघांचं कौतुक असेल. कुठेतरी यशने आल्या जी सुरुवात केली आणि जयेशने त्याला साथ दिली. आणि काय जयेश फलंदाजी करतोय. नो डाऊट इट्स अ जबरदस्त फलंदाजीचा एफर्ट बघायला मिळतोय. अप्रतिम खेळ. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र खेळत असताना कुठेतरी फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना दमचक झाले. एका धावेचा पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम द बोथ द बॅटर. 2 रन्स इझिली टेकन. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे.
जिथं एकच झाली असती तिथं दुसऱ्या धावेची चोरी केली गेली आहे. आता मात्र उर्वरित चेंडू शेष असतील 4 मध्ये काढायचे असतील फक्त 3. काही सामना खेळताना बघायला मिळतात हे दोन्ही फलंदाज. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेन, शांत बसणार नाही, संकटाबरोबर 2 हात करेन, पण लढाई माझी मी सोडणार नाही. हे दोन्ही फलंदाज लढाई सोडायला तयार नाही आहेत. काय सामना खेळताना बघायला मिळत आहेत. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग दिस इज. हा मात्र आता चेंडू खेळून काढलाय, अजून एक धाव चोरली गेली आहे. एट अनदर सिंगल. अजूनही 2 धावांची गरज असेल. 3 चेंडू 2 धावा. अजूनही सामना रंगतदार आहे. पारडं मात्र थर्ड टीमचं भारी आहे असं म्हणूया, कारण फक्त 2 धावा काढायच्या आहेत. 1 चेंडूचा खेळ त्यांच्यासाठी पुरेसा आहे. पण अजूनही चॅलेंजर पारगाव टीम कमबॅक करू शकता. आपण बघितलंय, कित्येक वेळा अनुभवलाय. आणि असे अनेक सामने असतील ते प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मनात कुठेतरी बिंबवले गेले असतील. तसाच काही सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल का? तसाच काय चेंडू गोलंदाज सर्व्हिसच्या माध्यमातून डिलिव्हर केला जाईल का? कॅन ही पिक 1 विकेट? कॅन ही डिलिव्हर 1 डॉट बॉल? पुन्हा एकदा चॅलेंजर पारगाव टीम लिफ्ट होईल. पुन्हा एकदा त्यांच्या खेम्यामध्ये जोश, उत्साह, उल्हास आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईक एंडला आपण मात्र बघणार यश म्हात्रेला. त्याने आल्या आल्या कुठेतरी पदार्पण केलं आणि कुठेतरी या सामन्याचं चित्र पलटवलं. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर सर्वेश. आणि हा चेंडू आलाय फटका. यश म्हात्रे डिझर्विंग कॅन्डिडेट